मैदानामध्ये दुसरा सामना आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट क्लब गोटेगर आयोजित आई गावदेवी चषक 20-25 चा थरार सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप दिवाने आणि त्यांच्या जोडीला ऋतिक दिवाने मैदानामध्ये दाखल आहेत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत। प्रितेश यांच्या हातामध्ये चेंडू 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या सामन्यामध्ये गोटेगर बी या टीमने विजय मिळवला। हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। लायब्ररी बॉयज आणि त्यांच्या विरुद्धामध्ये शिवम स्पोर्ट गेअरचे। मॅचला सुरुवात प्रितेश पहिलाच बॉल विकेट केला संदीपच्या पाठमधून जबरदस्त टोला चेंडू सीमा पार वाघांची धाड आणि फोडला पहाड षटकार। दाबलकावर धावसंख्या सध्याच्या कडेला आपण पाहताय 16 धावा। पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू षटकार। जबरदस्त फलंदाजी संदीप। इथे देखील सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, येथील बॉलवर बॉल कव्हर करतील। एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 17 या धावसंख्येवर। प्रत्येक संघ मैदानामध्ये खेळतोय त्यांच्या टी शर्ट वर आई गावदेवी 11 गोटेगर हे नाव दिसतंय आणि पाठीमागे जर आपण पाहिलं विद्यमान सरपंच गणेशदादा कांबडी यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं। त्यांनी केलेली स्पॉन्सरशिप या स्पर्धेची शोभा वाढवत आहे। चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, फिर से एक बार ऋतिक के बॅट से चौका। नावाभोवती देखील वलय निर्माण झालंय। तो ऋतिक सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर आहे। प्रीतेचा बॉल शॉट ऑन पुल, ब्युटिफुल बॉल गोल, चेंडू सीमा पार येतोय हा जबरदस्त षटकार। व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। रॉयल स्पोर्टचे ओनर आहेत यशदा वेखंडे खास करून उपस्थित आहेत आणि सध्याच्या घडीला रॉयल स्पोर्ट चे बॅट्स देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचे विशेष कौतुक आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू। मान्यवरांची खूप मोठी मांदियाळी सकाळपासून खास करून ग्रामस्थ आणि या गोटेगर गावचं नाव ज्या ज्या खेळाडूंनी मोठं केलंय त्या खेळाडूंचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं। मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना
लायब्ररी बॉयज त्यांच्या विरुद्ध गेअरसे. शिक्षण घेत असताना क्रिकेटची ओढ त्यांना लागली आणि पहिल्या षटकात 27 धावा त्यांनी खर्च केलेला. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. दीक्षित आलेत आता गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार दीक्षित. बुमराह. ओ बॅचेज व्हॉट अ कॉट. जबरदस्त झेल. पहिला धक्का टीम गेरसेला. शिवम 11 गेरसेला पहिला धक्का. संदीप बॅक टू द पवेलियन. दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी दीक्षित या गोलंदाजाची. बुमराह म्हणजे ज्याची खासियत आहे दीक्षित सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. तापलकाचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 27 धावा, परंतु पहिल्याच बॉलवर दीक्षितने विकेट मिळवत लायब्ररी बॉयज या संघाला कमबॅक करून दिला. दीक्षित तयार. इथे टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ क्षेत्ररक्षण जबरदस्त. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 28 या धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 27 धावा, त्यामध्ये ऋतिकचं देखील भरपूर मोलाचं योगदान होतं. संदीपने सुरुवात चांगली करून दिली. 5 षटकांच्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला काय करायचं की प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट करायचं आणि तेच टार्गेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये करत असताना टीम शिवम 11 गेअरसे. दीक्षित. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षण थोडंसं असाधारण राहिलं. बॉलची असमतोल उछाल आपण पाहिली. चेंडू सीमारेषेचा वेध येतोय. पंचांचा इशारा बाहेर. चौकार. ऑन द बोर्ड 32 धावा तापलका बरोबर पाहतायत. एक जबरदस्त सुरुवात शिवम 11 गेअरसेची. दीक्षितचा बॉल विकेट केलाय. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल फिल्डर. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धावेल्या बॉलवर संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 33 या धावसंख्येवर. स्ट्रायकर इनवर बॅटर अजित. दीक्षितला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी, अचूकता, सातत्यानं जो मात्र दाखवतोय. त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. दीक्षितचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अजित या खेळाडूचा राहिला. एसटी रक्षण चांगलं राहिलं. कमबॅक मैदानामध्ये करत असताना लायब्ररी बॉयज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला शिवम 11 गेअरसे हा संघ. ऋतिक या कार्डवर खूप मोठी जिम्मेदारी सातत्यानेच आपल्याला पाहायला मिळते. संदीप यांनी भरपूर चांगली साथ दिली. सुरुवात भरपूर चांगली करून दिली. दाबलकबर धावसंख्या 33 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं मार्गस्थ दीक्षितचा बॉल अजितच्या पाठमधून फटका दमदार. लॉंगॉन आणि लॉंगा फक्त बनेल दर्शक. चेंडू सीमा पार. 4.
देखील खूप मोठं नाव आहे ऋतिक, तो स्ट्रायकर एंडवर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा, दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन यासाठी जाणली जाणारी ही क्रीडा स्पर्धा. या क्रीडा स्पर्धेमध्ये 8 संघांचा सहभाग आहे. त्यातून एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला, वेगावर स्वार झालाय गोलंदाज. पंचांच्या दोन्ही आज समांतर, हा चेंडू अवांतर. फाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 38 ऑन द बोर्ड, 38 धावा. तापलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश गोलंदाजी मार्कवर, ऋतिक दिवाने ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला बॉल शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा पुन्हा एक धावांतरचा इशारा. पाक टू पाक 2 चेंडू अवांतर टाकलेत. 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची लढत आहे. कमबॅक करावा लागेल. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये दीक्षितने कमबॅक केला, परंतु कल्पेश सध्याच्या घडीला खराब गोलंदाजी करतात. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त. एक धाव, एकच्या जास्त काहीच नाही. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 40 या धावफलकावर. 40 ऑन द बोर्ड, 40 धावा. चांगलं क्रिकेट. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर अजित. कल्पेशचा बॉल, शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगला राहिलाय कल्पेशचा. सातत्यानं अजित थोडंसं स्ट्रगल करतात बॅटिंग करत असताना. आतापर्यंत बॉल त्यांनी खेळले 3 धावा बनवल्यात. 4 बॉल खेळलेत, 5 धावा बनवल्यात. त्यामध्ये एक चौकार आहे अजित यांच्या पाठमधून. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला कल्पेश गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. निर्धारित 5 षटकांची लढत. शॉट ऑफ लेंथ, फटका दमदार आहे. अजितच्या पाठमध्ये, नावामध्ये जीत आहे मित्रांनो. फटका दमदार, चेंडू सीमा पार. या बॉलवर 4 चौकार. फाईन लेगला चेंडू सीमा पार. सिक्सर, 6 रन. लगा तो 6, ही टॅगलाईन आहे या बॉलची. आणि मैदानामध्ये अजित पाठमधून जबरदस्त फटका. अजून एक चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. अजून एक चौकार आला अजितच्या पाठमधून. 4 धावा.
यातील विजेता संघ त्या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. धापलकर धावसंख्या अब तक 55 धावा. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या पाटनं फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील. अब तक 56. शिवम 11 गेअर से हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धापलकर धावसंख्या 56. संधी डीजे ला. धावेचा प्रयत्न इथे राहिला आणि पाहता पाहता या चेंडूवर देखील 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावपलकावर 58 आणि प्लस नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. नो बॉल +2 अशा 3 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. संघाची धावसंख्या 59. लायब्ररी बॉय सध्याच्या घडीला अडचणींचा सामना करते. दीक्षितला कमबॅक करावा लागेल. इथे टाकलेला हा बॉल बिग केलाय, टॉपेज लागलाय आणि चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस. चेंडू सीमा पार चौकार. गोलंदाजी मार्कवर धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 63 धावा. 63. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. चेंडू सरळ एस्टनवर जाऊन आदळतोय. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय तो वकील. म्हणजे 12वे खेळाडू सांगतात तेच आम्ही सांगतो, बाकी काही नाही. वकील आला मैदानाच्या आत. ऋतिक नॉन स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीक्षित याला आपण पाहतो. बुमराची सेम कॉपी दीक्षित. ओ शॉट ऑफ लेंथ. वकीलच्या पाठ मधून शॉट ऑन पुल. पॉवरफुल बॉल गुल. चेंडू सीमा पार. आई गावदेवी चषक. सिक्सर. 6 रन.
69 धावा धावपलकावर दीक्षितला पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडवर वकील. त्यांच्या पाठमधून अप्रतिम षटकार आला. गोलंदाज तयार दीक्षित. 69 धावा धावपलकावर. अजून एक फटका दमदार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. वकील ऑन फायर. सिक्सर. या 75 चौकार हॅट्रिक आतापर्यंत झाली. षटकार हॅट्रिक होती का ते पाहायचं आपल्याला. बिग हिट केला वकीलच्या पाठमधून. या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक. जबरदस्त फलंदाजी. सिक्सर. गोलंदाज तयार दीक्षित आणि वकीलच्या पाठमधून अजून एक फटका जाईल सीमा पार. 4 चेंडू 4 षटकार. नावामध्ये दम आहे. वकील धापलकावर धावसंख्या 8 षटकांच्या समाप्तीनंतर शिवम 11 गेरसे 81 धावा. शेवटचे 6 चेंडू. इथे टाकलेला हा चेंडू वेल लेफ्ट सोडून दिलाय तो ऋतिकने. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती सध्याच्या घडीला 85 या धावसंख्येवर. वैभवचा फुलटॉस आणि फुलटॉसला सोडेल तो ऋतिक कुठला. ऋतिक दिवानेच्या पाठमधून अप्रतिम स्ट्रोक आलाय. इथे षटकार आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत बेस्ट ऑफ हाईट साठी. बेस्ट ऑफ हाईट बीमर प्लस सिक्सर. 7 धावा येतील या बॉलवर. 88 फ्री हिटचा बॉल आणि तिथेही चेंडू सीमापार. षटकार. 94 ऑन द बोर्ड. शिवम स्पोर्ट गेरसे. चेंडू सीमा पार. अजून एक 4 चौकार.
कारण हा सेकंड बेस्ट ऑफ हाईट. लायब्ररी बॉयज टॉस जिंकत निर्णय त्यांनी घेतला तो क्षेत्ररक्षण करण्याचा आणि तो निर्णय आता थोडासा अंगलट आला. फ्रीडचा बॉल. ओमकार आलेत आता गोलंदाजी मार्कवर. यानंतर तृतीय फेरीतील पहिली लढत होईल. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश जाधव अँड कंपनी इन ऍक्शन भातसई त्यांना फाईट करेल कोसले टीम. डॉट चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर आई गावदेवी 11 आटगाव आणि त्यांना फाईट करेल आसनगाव. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. ओमकार. ओमकारचा हा चेंडू सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षण खराब आहे. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 106 धावा धावफलकावर. वकील ऑन स्ट्राईक. 4 बॉल मध्ये 4 षटकार खेळलेत. 5 बॉल मध्ये 5 षटकार होतील का ते पाहायचं कारण शेवटचा चेंडू आहे. ओमकार स्ट्रायकर इनवर वकील. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर गोलंदाजी ओमकार या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. अंतिम चेंडू ओमकार टाकण्यासाठी तयार होतील. वकील सध्याच्या घडीला 5 चेंडू फेस केले. 24 धावा त्यांनी बनवल्या. जबरदस्त फलंदाजी. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 107 विजयासाठी 108. 108 धावांचं टार्गेट आहे लायब्ररी बॉयज या संघासमोर. यानंतर सामना होईल तृतीय फेरीतील आई गावदेवी गोटेगर ब त्यांच्या विरुद्ध जिंकणारा संघ. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 108 धावांचं टार्गेट आणि त्या धावसंख्येचा पाठलाग
फलंदाज भावेश बाद. एकशे 8 बनवायचे आहेत आणि त्याचमुळे पहिल्या चेंडूपासून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने जरूर केला होता. पुल करण्याचा त्याचा प्रयत्न ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज होता, तिथूनच बॅट फिरवली होती. आणखी एकदा पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. यावेळेस झेल मात्र क्षेत्ररक्षकाला टिपता आला नाही, माणुसकीचं दर्शन केलं गेलं आणि एक धाव इकडे खरं तर पूर्ण होत असलेली आपण पाहिलेली आहे. पहिल्या डावाचा विचार केला तर गोलंदाजी आपण प्रितेशच्या वतीने पहिलं षटक सुरू केलं गेलेलं पाहिलं होतं, ज्यामध्ये तब्बल 27 धावा खर तर पूर्ण झाल्या होत्या. काय फलंदाजी राहिली होती सलामीवीरांच्या वतीने. गैरसेच्या आपण पाहिली संदीप दिवाणे, त्याचबरोबर ऋतिक दिवाणे, या दोघांनी अत्यंत चांगली भेदक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मिळून दिली होती. त्यानंतर छोटेखानी कमबॅक दीक्षितचा झाला होता. अत्यंत चांगली शैली आहे दीक्षित याची गोलंदाजी करण्याची. जसप्रीत बुमराला तो फॉलो करतो हे लगेचच स्पष्ट होतं. अनुकरण हे तुम्हाला योग्य करता आलं पाहिजे. विशिष्ट कोणत्या गोलंदाजाच्या शैली सारखी जर आपली शैली असेल तर त्याविषयी चर्चा जरूर होते, परंतु गुणवत्ता ही तुम्हाला दाखवावी लागते. विशेषत्वाने एखाद्या मोठ्या संघाच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस ती गुणवत्ता तुमच्या गोलंदाजीतून दिसली पाहिजे. आणि त्याचमुळे आपण पाहिलं होतं की वेग चांगला होता गोलंदाज दीक्षितकडे, परंतु अचूकता त्याला योग्य रीतीने मैदानाच्या आतमध्ये दाखवता आली नव्हती. त्यावर मोठे फटके आलेले आपण पाहिले होते. पहिल्या षटकामध्ये दीक्षितने 10 खर्च केले होते, परंतु सेकंड स्पेलमध्ये ज्यावेळेस दीक्षित आला त्यावेळेस त्याच्या विरोधात लागोपाठचे 4 षटकार फलंदाज वकील यांच्या बॅटमधून आपण पाहिले होते. वकीलने ही केस अत्यंत चांगल्या पद्धतीने हँडल केली, मैदानाच्या आतमध्ये दीक्षितचा बिमोड केला. शॉट ऑफ गुड लेंथ, खांद्याचा अतिरिक्त वापर, व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी, अत्यंत चांगला चेंडू मैदानाच्या शॉटमध्ये गोलंदाजाच्या वतीने इथे फेकला गेलेला आहे. ऋतिक दिवानेचं पहिलं षटक संपतंय, ज्यामध्ये धावफलक धावा आपण पाहिलेले आहेत तर त्या आहेत 6. बनवायचे एकूण 108. याचाच अर्थ उर्वरित 4 षटकांमध्ये 102 धावांचा पर्वत सर करावा लागेल. शहापूर तालुक्याचा विचार केला तर शहापूर तालुक्यामध्ये अजा पर्वत अत्यंत प्रसिद्ध अशा पद्धतीचा पर्वत आहे, ज्यावर मला असं वाटतं वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. भौगोलिक रचनेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर निसर्ग संपन्न, नैसर्गिक सौंदर्य लाभलेला हा शहापूर तालुका तालुक्याच्या पश्चिमेला माहुली किल्ला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, की जे आणखी एक ऐतिहासिक स्थळ आहे. रिव्हर्सचा प्रयत्न मैदानाच्या शॉटमध्ये फलंदाजाच्या वतीने जरूर झालेला आहे. हवं तसं टायमिंग जुळवता जर आलं नाही फलंदाजाला तर तो जो तुम्ही फटका खेळता त्यामध्ये चेंडूला तितकी गती मिळत नाही. तेच आपण पाहिलं होतं यावेळेस या फटक्यामध्ये. शहापूर तालुक्याला धरणांचा तालुका सुद्धा म्हणून गणलं जातं, कारण अनेक धरण आहेत शहापूर तालुक्याचा जर आपण विचार केला तर. दुसरं षटक अजितच्या वतीने फेकलं जात आहे. तानसा धरण असेल, भातसा असेल, वैतरणा असेल, अशी अनेक धरणं आहेत शहापूर तालुक्यामध्ये आणि जिथून विशेषत्वाने मुंबईला पाणी पुरवठा केला जातो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मैदानाच्या अगदी समोर जर तुम्ही गेलात तर भातसा नदीच्या पात्रापर्यंत तुम्ही पोहोचाल. ड्राईव्ह करतात समोरच्या दिशेने, बॉलर स्पॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाजांच्या समोर
फार मोठं आव्हान आहे, कारण 108 धावा बनवणं तितकं सोपं नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट क्रिकेटमध्ये अशी असते की ज्यावेळेस तुम्ही पहिल्या डावामध्ये खेळता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपूर्ण, फलंदाज धावबाद, त्यावेळेस तुमच्या डावाला जर चांगला मोमेंटम मिळाला तर मात्र तुम्ही मोठं धावफलक तिकडे उभारू शकता. परंतु तितकं मोठं धावफलक बऱ्याचदा चेस करताना तुम्ही उभारू शकू शकतात असं नाही, कारण त्याची फार मोठा परिणाम असतो त्या धावफलकाचा. न्यू बॅटर वैभव, कौतुक करावं लागेल लायब्ररी बॉयजचं. त्यांचा बाद होणारा फलंदाज खेळाडू कक्षामध्ये कधी गेला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कधी आला हे समजलं सुद्धा नसेल अनेकांना. इतक्या गतीने नवीन फलंदाज आलेला आहे. या मैदानावर नेहमी सराव असतो लायब्ररी बॉयजचा. सकाळी 10 वाजता त्यांचं शेड्यूल सुरू होतं, दुपारी 3 वाजेपर्यंत न थकता ते सराव करतात. परंतु त्या सरावातून ते किती निष्णांत झालेले आहेत हा फार मोठा प्रश्न आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये मी ती गोष्ट जयंत खरोखर चर्चेला घेतली होती की तुमच्या प्रयत्नांना जर योग्य दिशा नसेल तर मात्र त्या प्रयत्नांमधून तुम्ही यशस्वी व्हाल की नाही हे समजत नाही. एक म्हण मराठीतून मला आठवते, आधी प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे. माहित नाही कोणी तयार केलेली आहे, परंतु तुम्ही जर वाळूचे कण रगडायला गेले तर त्यातून तेल कधी निघणार हा फार मोठा प्रश्न आहे. परंतु त्यातून एक बोध मात्र नक्कीच आहे की प्रयत्न प्रमाण तुमच्याकडे असला पाहिजे. नेवर गिव्ह अप चा जो ॲटिट्यूड आहे तो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विशिष्ट रीतीने वापरला पाहिजे. षटक संपतायत, 2 षटकांच्या अंती धावफलक आहे 11 वर. या अगोदरचा सामना सुद्धा असाच झाला होता, कारण 75 गाठायची होती आई गावदेवी गोठेकर एला आणि त्यामध्ये ते अयशस्वी झालेले आपण पाहिले. इथे तर तब्बल 108 बनवायचे आहेत. मराठीमध्ये एक म्हण आहे की भातावरून शीतावरून भाताची परीक्षा. तुम्हाला 108 जर बनवायचे असतील तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्हाला कमीत कमी 38 ते 40 धावा बनवणं फार गरजेचं असतं. इथे 2 षटकांमध्ये 11 धावा बनलेले आहेत, त्यामुळे या सामन्याचा निकाल तसाही सगळ्यांसमोर आलेलाच आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर जात असताना शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला. शरीर भेदक गोलंदाजी फलंदाजाला फॉलो केलेलं आहे, यासाठी अजयचं कौतुक करावं लागेल. एका गोलंदाजाला फलंदाजाची मानसिकता ओळखता आली पाहिजे ऍज अ बॉलर, की यानंतर फलंदाज कोणता पवित्रा घेणार आहे हे ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थितरित्या निहाळता ओळखता त्यावेळेस तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. समोर खेळलेत, अधिक फोर्स जनरेट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने. अधिकच्या ताकदीने जर तुम्ही फलंदाजी केली तर बऱ्याचदा टायमिंग झुकत असतं, हुकत असतं. त्याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. सोळा धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघत आहोत. क्रमांक 3 साठी गोलंदाज अजयचा वापर केला जात आहे. अजयने आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत. लॉफ्ट केलेला आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, टिपतायत, अत्यंत चांगला झेल आणि त्याचबरोबर तिसरा फलंदाज गमावलेला आहे लायब्ररी बॉयजने. यावेळेस फलंदाज दीक्षित बाद झालेले आपण बघत आहोत. नवीन फलंदाज उंचपुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुष्पा दाखल होत आहेत. तर याच पद्धतीच्या नावांची गरज आहे. पाहायचं आहे आता मैदानाच्या आतमध्ये शस्त्र घेऊन दाखल जरूर झालेले आहेत. बघा, महत्वाची सूचना आहे, नव्याने येणाऱ्या फलंदाजाने गार्ड डगआउट मधूनच वेअर करून यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आदला बदल करू नका. फार मोठा फटका खेळण्याचा निर्धार पुष्पाचा जरूर आपण पाहिलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये पुष्पा, पुष्पराज हे शब्द प्रत्येकाच्या परिचित आहेत.
आणि तो ऍटिट्यूड सुद्धा अत्यंत चांगला आहे. म्हणजे तुम्हाला झुकायचं असेल तर कोणाच्या संपत्ती समोर, कोणाच्या पैशासमोर, कोणाच्या गर्वासमोर, ऐशो आरामासमोर कधी झुकू नका. परंतु नम्रतेसमोर, कोणाच्या ज्ञानासमोर जरी तुम्ही झुकला तर हरकत नाही. झुकेगा नाही साला, अशा पद्धतीची टॅगलाईन आपण पाहिली. 16 runs on the board after 3 overs. There is the target of 108. Library boys are in big trouble. अडचणीत सापडलेला डाव. भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है असं पण म्हणतो. माणसाचं नशीब बदलायला कधी कधी वेळ लागत नाही. एखादी अशी घटना होते माणसाच्या आयुष्यामध्ये की ज्या घटनेतून कधी कधी रंकाचा राजा बनतो. बऱ्याचदा राजाचे रंक सुद्धा बनलेले आपण पाहिलेले आहेत. क्रिकेटचे सामनेही असेच असतात. अनिश्चितता हा क्रिकेटचा फार मोठा गुणधर्म आहे किंवा ती ओळख आहे. परंतु किती जरी अनिश्चितता क्रिकेटच्या सामन्यामध्ये भरलेली असेल तरी त्या अनिश्चिततेला आकड्यांची जोड असते. म्हणजे क्रिकेटमध्ये आकड्यांना फार मोठं महत्व असतं. क्रमांक 4चं षटक घेऊन गोलंदाज ऋतिक दिवाने दाखल होत आहेत. त्याचमुळे इथे जर आकड्यांचा आपण विचार केला तर 3 षटकांमध्ये 16 बनलेले आहेत आणि 108 पर्यंत मजल मारायचे. त्यामुळे अनिश्चितता इथे कुठेही या सामन्यामध्ये रोल प्ले करताना आपल्याला अनुभवायला मिळणार नाही. पुष्पराज आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत खणखणीत षटकार. वाळवंटात झालेली पर्जन्यवृष्टी मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवली. या अगोदर एकही मोठा फटका खेळताना फलंदाजांना आपण पाहिलं नव्हतं. उंचीने फक्त पुष्पराज मोठे नाहीत तर त्यांच्याकडे या पद्धतीची मोठ्या फटक्यांची रेंज सुद्धा आहे. हे त्यातल्या त्यात महत्वाचं आहे. रन्स. ऋतिक दिवानेवर हल्ला उभारलाय तर खरा. आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल होता, तितका आखूड खरं तर नव्हता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. अतिरिक्त खांद्याचा वापर करणं हे वैशिष्ट्य राहिलेले गोलंदाज ऋतिकचं. हिटिंग दी डेक ऑफ द क्रीज नावाची कन्सेप्ट आहे क्रिकेटमध्ये. या गोलंदाजाच्या वतीने तीच वापरली जात आहे. शरीराचा अतिरिक्त वापर करावा लागतो, विशेषत्वाने शोल्डरचा, या पद्धतीने बाउन्स जनरेट करण्यासाठी. ते केलं जातं ऋतिकच्या वतीने. यावेळेचा फटका खेळलाय तर करा. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. यावेळेस त्याच्या डोक्यावरून एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. पुष्पराजच्या बॅट मधून आणखी एक हल्ला, चौकार. पुष्पराज की जे खूप उंच आहेत परंतु त्यांची शरीरयष्टी तितकी दष्टपुष्ट नाही. आणि दुसऱ्या फलंदाजाचा विचार केला तर वैभव, त्याच्याकडे उंची कमी आहे परंतु शरीरयष्टी अत्यंत दष्टपुष्ट आहे. फुललेंचा चेंडू यावेळेस हाताळला होता ऋतिकने. पुष्पाकडे कोणतंही प्रत्युत्तर इकडे नव्हतं. धावफलक 27 वर जाऊन पोहोचले. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. यानंतर भातसाई, मला वाटतं यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना आहे. गोठेकर ब आणि विजयी संघ, याचाच अर्थ गेरसे, अशी ही मोठी लढत असणार आहे. गेली अनेक वर्षापासून या दोन संघांदरम्यान सुद्धा झालेल्या चुरशीच्या मॅचेस आपण अनुभवलेले. 4 षटक संपतायत. धावफलक 27 आहे आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. क्रिकेटमध्ये कल्पना विलासाला थारा नसतो असं म्हणतात, परंतु आता ज्या पद्धतीचं इक्वेशन उरलेलं आहे ते इक्वेशन सुद्धा कल्पना विलासापेक्षा कमी नाही. कारण धावा बनलेल्या आहेत 27 आणि एकूण धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 108. शेवटच्या षटकामध्ये 81 धावा हव्या आहेत असं इक्वेशन बऱ्याचदा तुमच्या डोळ्यासमोर येत नसेल, परंतु ते इथे या सामन्यामध्ये आलेलं आहे. लायब्ररी बॉईज यांचा अभ्यास कुठेतरी कमी पडला असं म्हणायला हरकत नाही. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बऱ्याचदा पुराणातली वांगी पुराणात राहतात. प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं असतं, पुस्तकी ज्ञान वेगळं असतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या ज्ञानाचं योग्य उपयोजन करता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. आणि तुमच्या सामर्थ्याची खरी परीक्षा ही संघर्षाच्या काळातच होत असते. दबाव ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये रथी मारथी ढेर होत असतात, परंतु दबाव ज्याने व्यवस्थितरित्या हँडल केला आणि दबावामध्ये ज्याने विजय मिळवून दिला ते सगळे मग महानायक बनत असतात त्या त्या संघासाठी.
गोटेकर ब संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे असे अनेक कॅरेक्टर्स आहेत. दबावाच्या परिस्थितीमध्ये चांगला खेळ दाखवणं ही ओळख त्यांनी गेली अनेक वर्षापासून जपलेली आहे. पंच आपल्याकडे बघतायत, हा चेंडू वाईड फेकलेला आहे गोलंदाजाने. ही परिस्थिती प्रयोगशीलतेला सुद्धा वाव देते. म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला जर 81 धावा हव्यात, मैदानाच्या आतमध्ये गोटेकर ब संघ दादू सहित जर खेळत असते तर त्याने दादूला षटक निश्चितच दिलं असतं. कारण 81 धावा 6 चेंडूंमध्ये बनवणं जवळजवळ अशक्य आहे. अशक्य हा शब्द क्रिकेटमध्ये वापरला जात नाही, परंतु त्याच्या अगदी जवळ, क्लोज टू दी इम्पॉसिबल असं म्हणायला हरकत नाही. दहा वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत सराव करणारा लायब्ररी बॉईज संघर्षमय परिस्थितीमधून पुढे चाललेला आहे. आता ते सगळे संघ व्यवस्थापन किंवा त्यांचे सगळे समर्थक विचार करतील सरावाची वेळ वाढवायची की सरावाची वेळ बदलायची की सराव करण्याची पद्धत बदलायची, या सगळ्या गोष्टींचा विचार करतीलच लायब्ररी बॉईज संघ व्यवस्थापन. क्षमता तर आहे. विशेषत्वाने पहिल्या डावाचा विचार केला तर दीक्षितने जी गोलंदाजी केली, खरं तर त्याला मार जरूर पडला, परंतु ज्या शैलीने दीक्षित गोलंदाजी करतात हे प्रशंसनीय आहे. डिक्टो फॉलो करतात जसप्रीत बुमराला, वेग सुद्धा त्याच पद्धतीने जनरेट करतायत दीक्षित. एका फलंदाजाला त्याने ज्या पद्धतीने त्रिफळाची बाद केलं होतं, तो चेंडू तर अप्रतिम होता. पहिल्या डावाचा तो चेंडू होता, बॉल ऑफ द इनिंग असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी दीक्षित या खेळाडूच्या करिअरसाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया. तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, परंतु ते तुम्हाला योग्य रीतीने वापरता आलं पाहिजे. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. ज्ञानाचं उपयोजन करता येणं फार महत्वाचं आहे, नुसतं ज्ञान असून उपयोगाचं नाही. हा चेंडू नो फेकला गेलेला आहे गोलंदाजाच्या वतीने. ज्या प्रयोगशीलतेला वाव आहे अशी मी चर्चा छेडली होती, तीच प्रयोगशीलता आता गोलंदाज वापरण्याचा प्रयत्न करतायत दीपेश. 2 चेंडूचा खेळ शेष. पुष्पा झुकेगा नाही साला या पद्धतीची टॅगलाईन जरूर आहे. क्रिकेट खेळत असताना तुम्ही खाली पडलेत काय, झोपलेत काय, लोळलेत काय, रेंगाळलेत काय, हरकत नसते. क्रिकेट तुम्हाला पुन्हा संधी देतं, परंतु कोणाच्या नजरेत माणसाने कधी पडू नये. क्रिकेट खेळताना पडला तरी हरकत नाही. फटका अत्यंत चांगला खेळला. जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये दहाडलेला आपण पाहिला. शेवट आपल्या नावावर जरूर केला आहे पुष्पाने. पुष्पाची इनिंग चांगली राहिली, 2 षटकार 1 चौकार, परंतु हा सामना इथे गमावलेल्या लायब्ररी बॉईजने फार मोठ्या अंतराने हा सामना जिंकला, तो म्हणजे गेरसे संघाने जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू ऋतिक दिवाने, ज्याने फलंदाजीत करताना 28 धावांचं योगदान दिलं, 2 षटकं हाताळली आणि ती सुद्धा किफायतशीर राहिलेली आपण पाहिली. 2 गडी बाद केले ऋतिक दिवानेने, ते आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. विनंती असेल गेरसे संघाच्या संघनायकाला आपण लगेचच नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. त्याचबरोबर ऋतिक दिवाने, यू आर मॅन ऑफ द मॅच, प्लीज कम फॉरवर्ड अँड ऍक्सेप्ट युअर अवॉर्ड्स. गेरचा संघ आपल्याला 2 खेळाडू इकडे पाठवायचे, एक तर ऋतिक दिवाणे आणि दुसरे तुमचे संघ कर्णधार. या लवकरात लवकर. यानंतरच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्याची नाणेफेक आपण करत आहोत. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅच च्या प्राइजेसची डिस्ट्रीब्युशन सुद्धा आपल्याला करायची आहेत. ऋतिक की ज्याने आपला अष्टपैलुत्व सिद्ध केलं, फलंदाजी करत असताना 28 धावा, गोलंदाजी करत असताना 2 षटकं हाताळली, किफायतशीर गोलंदाजी, 2 फलंदाजांना बाद केलं, ते ऋतिक आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू.